सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानात उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला सोमवारी सांगली शहरासह जिल्ह्यातील हजारो आंबेडकरी बांधवांनी अभिवादन केले। माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची 75 फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे। हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। तरीही आज आंबेडकरी बांधव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते। उपस्थित जनसमुदायाच्या वतीने प्रतिमा पूजन व बुद्धवंदना घेत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तसेच जिलेबी वाटप करण्यात आले। काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील व DPIचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ स्नेहल सावंत, प्राध्यापक रवींद्र ढाले, श्रावस्ती बुद्ध विहारचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, रिपब्लिकन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ छाया सर्वदे, भीमगर्जना मंडळाच्या अध्यक्षा छाया कांबळे, माजी सभापती वीरेंद्र थोरात, सौ विद्या कांबळे, माजी नगरसेवक विलास सरजे, माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक प्रकाश मुळके यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य हनुमंत साबळे व संयोजन शिवाजी वाघमारे, शहाजी मोरे, अनिल साबळे, हरिभाऊ साबणे, आप्पासाहेब साबणे, बापू सोनावणे, गणपती चौडीकर, अजय उबाळे, प्रफुल्ल ठोकळे यांनी केले। कार्यक्रमास रिपब्लिकन युवक शहर जिल्हाध्यक्ष मनोज उर्फ आशिष गाडे, रिपब्लिकन रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, प्राध्यापक शशिकला घाडगे, उत्तम कांबळे, संतोष सर्वदे, अमर सम्राट, चेतक कांबळे, परमित धम्मकीर्ती, चंद्रकांत चौधरी, अर्जुन मजले, चिंतामणी कांबळे, कामगार नेते श्रीराम सासणे, रमेश सावंत, सुनील साबळे यांच्यासह हजारो भीमसैनिक उपस्थित होते। इथं थंब उभा केलाय, दादांचं कष्ट भरपूर झालंय। थंब उभा केल्याबद्दल दादाचा आम्हाला अभिमान आहे, आदर आहे। दादांनी काम चांगलं केलंय, आम्हाला इथं वंदना करायला मिळाली, सलाई द्यायला मिळाली, त्याच्याबद्दल जगन्नाथ दादा ठोकळे यांनी अतिप्रमाणे भीमा कोरेगावच्या स्तंभाचे अतिकर्ष घेतलेला आहे। तरी आमच्या भागातील सर्व मंडळाचे पदाधिकारी यांनी पण परिश्रम घेतलेला आहे आणि भीमा कोरेगावची पूर्णकृती पूर्ण होत आहे। एकत्र जमलेले आहेत। पुण्यामध्ये भीमा कोरेगाव स्तंभ आहेत, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये हा भीमा कोरेगाव स्तंभाची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सांगली, कोल्हापूर या भागातील लोकांना इथे मानवंदना देण्यासाठी एक सुविधा झालेली आहे आणि ज्यांना तिकडे जायला जमत नाही त्या लोकांनी इथे येऊन वंदन करायला लोकांना संधी मिळाली आहे। सविनय जय भीम। आज 1 जानेवारी भीमा कोरेगाव क्रांती स्तंभाची आठवण म्हणून सर्वांना परत एकदा क्रांतिकारी जय भीम करून आज या ठिकाणी मी नम्रपणे निवेदन करतोय। 1818ला जी ऐतिहासिक लढाई झाली, न भूतो न भविष्यती, पण ज्या लढाईची दखल इथल्या मनोवाद्यांनी किंवा त्यांनी लिहिलेल्या इतिहासानं घेतली नाही, अशी ही ऐतिहासिक लढाई म्हणजे भीमा कोरेगावचा रणसंग्राम। सिद्धनाक आणि त्यांच्या 500 सोबत्यांनी 28,000 पेशव्याईचा खात्मा केला। ही लढाई राजकीय नव्हती, तर ती आमच्या अस्तित्वाची लढाई होती। पेशवाईबरोबर समझोता करत असताना सिद्धनाकाने प्रस्ताव मांडला की आम्हाला इंग्रजांच्या बाजूने लढायचं नाही, आम्ही तुमच्या बाजूने लढतो, पण तुमच्या राज्यामध्ये आमच्या समाजाचं काय स्थान असेल। तर सिद्धनाकाने अरेरावी करत, कावळ्यासारखी कावकाव करत आमचा अधिकार नाकारला, आमचं अस्तित्व नाकारलं, आम्ही इथले मूलनिवासी आहोत हे नाकारलं। आणि मग सिद्धनाक चिडून पेठून उठला आणि आमच्या 500 आपल्या सोबत असणाऱ्या 500 महार सैनिकांना त्यांनी अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रशिक्षण देऊन 31 डिसेंबर 1817ला त्या रात्री, काळोख्याच्या रात्री
भीमा कोरेगावच्या नदीकाठी त्या रणसंग्रामाला सुरुवात केली. बापू गोखले थरथरा कापायला आला. त्या सिद्धनाकाचा पराक्रम ते बापू गोखलेला माहीत होता, पेशवाईला माहीत होता. सगळं सैनिक 30,000 सैनिक होतं, 5,000 घोडदळ आणि 25,000 पायदळ होतं. यातून काही 28,000 यांच्या वाट्याला आले. प्रत्येक महार सैनिकांनी 56 पेशवा कापायचं काम केलं. तेव्हापासून तुझ्यासारखे 56 पाहिलेत ही म्हण प्रचलित आलेली आहे. कारण आपण जर गणित बघितलं तर 28,000 भागिले 500 महार याचं उत्तर तुम्हाला 56 मिळतंय. ही जी म्हण आहे ती भीमा कोरेगाव रणसंग्रामांची साक्ष देणारी म्हण आहे. आणि तिची आठवण म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगावला विजयी स्तंभाची निर्मिती केली. बाबासाहेब प्रत्येक 1 जानेवारीला त्या विजयी स्तंभाला नतमस्तक होण्यासाठी जात असताना म्हणायचे, मला अभिमान आहे या शूर जातीमध्ये माझा जन्म झाला. आणि बाबासाहेबांना परिवर्तनाची प्रेरणा त्या सिद्धनाकाच्या लढाईपासून मिळाली. आणि मग बाबासाहेबांनी तो इतिहास निर्माण केला. याच विजयी स्तंभाची प्रतिकृती या प्रभागाचं नेतृत्व करणारं फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता आदरणीय जगन्नाथदादा ठोकळे यांनी 10 वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत असताना हा एवढा ओपन पीस मिळवला. आणि याच्यामध्ये माता रमाई आंबेडकर उद्यानाची निर्मिती करत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भीमा कोरेगावची प्रतिकृती उभ्या करण्याचा एक चांगला उपक्रम जगन्नाथदादांनी या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याबद्दल जगन्नाथदादांचं कौतुक करावंसं तेवढं थोडंच आहे. त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी कौतुक करतोय. आणि याबरोबरच या प्रतिकृतीच्या समोरच्या बाजूला जो रोड रेल्वे पुलाकडे जातोय त्या ठिकाणी एक सुंदर बगीचा आणि बुद्धांची हस्तमुद्रा आणि आर्टिफिशियल असे कारंजे आणि आर्टिफिशियल लाइटिंग त्यामध्ये अतिशय सुंदर म्हणजे सांगलीचं दर्शन एका चांगल्या उपक्रमाने जगन्नाथदादांनी इथल्या प्रवाशांना घडावं असा एक चांगला उपक्रम जगन्नाथांनी 2 उपक्रम या प्रभागामध्ये राबवलेत. त्याबद्दल परत एकदा या प्रभागाच्या वतीनं आदरणीय ठोकळे साहेबांचं या ठिकाणी कौतुक करतोय. आणि परत एकदा आपणा सर्वांना